गुड मॉर्निंग. आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये एक्झरसाइज 3.2B यामधलं फर्स्ट क्वेश्चन बघितलं होतं. आता फर्स्ट क्वेश्चनमधले काही एक्झाम्पल आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितले. आज आपण बघणार आहे आता इंटिग्रेशन ऑफ द टाईप म्हणजे 1/a इंटू साइन स्क्वेअर एक्स प्लस बी इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी या टाईपमध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं, एक्झाम्पल नंबर 18. आता एक्झाम्पल नंबर 19 आपण आता बघणार आहे. एक्झाम्पल नंबर 19 काय आहे ते आता आज आपण बघणार आहे. तर त्याला आपण सुरुवात करू. सोल्युशन I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/cos 2x प्लस 3 sin स्क्वेअर एक्स इंटू dx. आता इंटिग्रेशन ऑफ द टाईप मधलं ए टाईप जी बघितली आपण त्या टाईपनुसार हा एक्झाम्पल आहे. परंतु आपल्याला काय पाहिजे, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर या स्वरूपात पाहिजे. आता 3 sin स्क्वेअर इथं आहे, साइन स्क्वेअरमध्ये आहे, परंतु इथं cos 2x आहे. मग cos 2xला पण स्क्वेअरमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. तर मग कसं करता येणार, त्याचा एक फॉर्म्युला आहे काय, 1 + cos 2θ इक्वल टू काय 2 cos स्क्वेअर θ. हे फॉर्म्युले आपण बघितलेले आहे, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. तसेच प्रकारे 1 - cos 2θ इक्वल टू 2 sin स्क्वेअर θ. आता यावरून जर फॉर्म्युलाचं तयार करायचं झालं, याच्यावर पण फॉर्म्युला तयार करू शकतो. म्हणजे cos 2x थीटाच्या ठिकाणी x आहे, cos 2x ची व्हॅल्यू काढू शकतो आणि याच्यावरून पण cos 2x ची व्हॅल्यू काढू शकतो. जर हा -cos 2θ इकडे नेलं तर 2 sin स्क्वेअर θ इकडे येणार, म्हणजे हा पॉझिटिव्ह इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होणार. म्हणजे इथं साइन स्क्वेअरचं टर्म्स आहे म्हणून आपण साइन स्क्वेअरच्या स्वरूपातच व्हॅल्यू काढू. जसं θ आहे, θच्या ठिकाणी आपण x पण घेऊ शकतो फॉर्म्युल्यामध्ये. मग हा इकडे घेऊन टाका, म्हणजेच काय येणार 1 मायनस हा प्लस इकडे आल्यानंतर मायनस होणार 2 sin स्क्वेअर एक्स आणि इक्वल टू हा cos 2x इकडे गेल्यानंतर मायनसचं होणार प्लस cos 2x. म्हणजेच यावरून आपल्याला cos 2x ची व्हॅल्यू मिळाली, ती किती मिळाली, 1 - 2 sin स्क्वेअर एक्स या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे साइन स्क्वेअरचं टर्म्स इथं मिळालं, म्हणजे स्क्वेअरचं टर्म्स मिळालं. इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/, काय येणार, हा cos 2xच्या ठिकाणी ठेवून द्या, 1 - 2 sin स्क्वेअर एक्स प्लस cos 2x प्लस 3 sin स्क्वेअर एक्स इंटू dx. आता या ठिकाणी पहा, -2 sin स्क्वेअर एक्स प्लस 3 sin स्क्वेअर एक्स सेम टर्म्स आहे, लाईक टर्म्स आहे. लाईक टर्म्स असेल तर त्याचं आपण आता एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह काय करता येईल, तर सबट्रॅक्शन होईल. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह सेम टर्म्स आहे. जसं आपण म्हणतो 2x -2x प्लस 3x व्हेरिएबल सेम, तशाच प्रकारे इथं टर्म्स सेम आहे. साइन स्क्वेअर म्हणजे 3 sin स्क्वेअर एक्स -2 sin स्क्वेअर एक्स मीन्स 1 sin स्क्वेअर एक्स, म्हणजेच पॉझिटिव्ह येणार. ग्रेटर नंबरचं सिम्बॉल पॉझिटिव्ह आहे, बरोबर. इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/, काय येणार 1 ॲज इट इज, आणि या दोघांची होणार सबट्रॅक्शन, ती किती येणार पॉझिटिव्ह साइन स्क्वेअर एक्स इंटू dx ॲज इट इज. म्हणजे या दोघांची सबट्रॅक्शन झाली, ती आली 1 sin स्क्वेअर एक्स. 1 लिहायची गरज नाही. आता या ठिकाणी पास 1/a प्लस बी इंटू साइन स्क्वेअर एक्स त्या टाईपमध्ये आपण पाहिलेलं आहे. स्क्वेअरमध्ये असेल तर काय करतो आपण, डिवायडिंग बाय कॉस स्क्वेअर फर्स्ट स्टेपमध्ये. डिवायडिंग बाय कॉस स्क्वेअर एक्स टू n अँड d काय येणार मग, इक्वल टू डिवाइड करा. 1ला पण डिवाइड होणार, न्यूमिरेटर अँड डिनोमिनेटरला डिवाइड करायचं. तर 1/cos स्क्वेअर एक्स अपॉन ईच टर्म्सला खाली पण डिवाइड होणार, म्हणजे 1ला डिवाइड होणार 1/cos स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स अपॉन cos स्क्वेअर एक्स इंटू dx. आता हे फॉर्म्युले तुम्ही लिहून घ्या. तर समोर पहा काय येणार, इक्वल टू 1/cos स्क्वेअर एक्स मीन्स सेक स्क्वेअर एक्स अपॉन 1/cos स्क्वेअर एक्स मीन्स सेक स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर मीन्स tan स्क्वेअर, साइन अपॉन cos मीन्स tan. आता या ठिकाणी आपण नंतरच्या स्टेपमध्ये काय करतो, डिवायडिंग बाय cos स्क्वेअर. नंतर काय करतो, डिनोमिनेटरमध्ये जर सेक स्क्वेअरचं टर्म्स असेल तर त्याला रिप्लेस कशानं करतो आपण, 1 + tan स्क्वेअरनं करतो. मग कारण 1 + tan स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स फॉर्म्युला आहे. डिनोमिनेटरमधला रिप्लेस करा, काय येणार
सेक स्क्वेअर एक्स न्युमिरेटरमध्ये आणि खाली काय येणार सेक स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स आणि प्लस टॅन स्क्वेअर एक्स ॲज इट इज इन टू डी एक्स. हा ॲज इट इज खाली घेतला. आता टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स 2 टॅन स्क्वेअर एक्स ॲडिशन होऊन जाणार सेम टर्म्स आहे. सेक स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स मीन्स टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स 2 टॅन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. आता या ठिकाणी पहा डिनोमिनेटरमध्ये टॅनचं टर्म्स आहे न्युमिरेटरमध्ये सेक स्क्वेअर एक्स. बाय द सबस्टिट्यूशन मेथड जर डिनोमिनेटरमधलं फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह न्युमिरेटरमध्ये असेल तर आपण म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड इथं यूज करू शकतो. मग डिनोमिनेटरमध्ये काय टॅन आहे स्क्वेअर नाही घेता आपण टॅन घेऊ कारण टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे. मग पुट टॅन एक्स इक्वल टू टी डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आणि टीचं डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. डी एक्सचं ट्रान्सफर इकडे केलं तर सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्सची व्हॅल्यू मिळणार. म्हणजेच आपण काय करणार सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इंटू डी एक्स इकडे आलं आणि इक्वल टू डी टी. सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्सची व्हॅल्यू मिळाली. टॅन एक्स इक्वल टू टी घेतलेलं आहे म्हणून ह्या ठिकाणी आपण सर्व व्हॅल्यू पुट करू शकतो. देअर फोर आय इक्वल टू काय येणार सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्सची व्हॅल्यू काय आली डी टी. म्हणजे न्युमिरेटरमध्ये काय राहिलं 1 प्लस 2 इंटू टॅन एक्सची व्हॅल्यू टी म्हणजे इथं स्क्वेअरमध्ये म्हणून काय येणार 2t स्क्वेअर. आता आपण जी टाईप पाहिलेली होती इंटिग्रेशन ऑफ द टाईप याच्या अगोदरची 1 अपॉन म्हणजे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनची. तर क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आता तिथं एक्स स्क्वेअर होतं तर एक्स स्क्वेअरला आपण काय केलं होतं फ्री केलं होतं डिनोमिनेटर कोइफिशियंटपासून. तिथं काय करणार आपण टी स्क्वेअरला पण फ्री करावं लागेल कारण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल. म्हणजेच काय करता येईल आपल्याला इथं याला आपण फ्री करू म्हणजे डिनोमिनेटरमधून 2 कॉमन काढायचं म्हणजे इथे येणार टी स्क्वेअर राहणार बरोबर. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 कॉमन काढणे म्हणजे डिनोमिनेटरमधून म्हणून न्युमिरेटरमधून काय निघणार कॉमन 1 निघणार न्युमिरेटरमध्ये काहीच नाही. आणि इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन आता 2 कॉमन काढलं म्हणजेच ईच टर्म्सला 2ने डिवाइड करायचं म्हणजे इथं काय येणार 1 अपॉन 2 आणि प्लस 2ने डिवाइड केलं तर 2 गेट कॅन्सल म्हणजे इथे येणार टी स्क्वेअर आणि इंटू डी एक्स. आता या स्वरूपात आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कोणता आहे स्टँडर्ड फॉर्म्युला इथं घेतो मी स्टँडर्ड फॉर्म्युला इथं जागा नाही समोर या ठिकाणी घेतो. काय स्टँडर्ड फॉर्म्युला या स्वरूपात 1 अपॉन आता हा समजा ए घेतला आणि हा एक्स घेतला ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर टीच्या ठिकाणी टी मीन्स एक्स स्क्वेअर तर एक्स स्क्वेअर अगोदर पण घेऊ शकतो आपण तर एक स्टेप वाढून घेऊ काय येणार 1 अपॉन टी स्क्वेअर आणि प्लस याला पण स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करा 1/2चं स्क्वेअर 1 कशाचं स्क्वेअर आहे 1चंच आहे परंतु 2 कशाचं स्क्वेअर आहे का नाही म्हणजेच त्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल रूटमध्ये म्हणजे 1 अपॉन रूट ऑफ 2 होल स्क्वेअर इंटू इथं डी टी डी एक्सची व्हॅल्यू घेतलेली आहे आपण डी टी म्हणजे इथं डी टी येणार डी एक्सने येणार. आता या ठिकाणी पहा मग तो फॉर्म्युला कोणता ह्या स्वरूपात फॉर्म्युला कोणता आहे तो 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. काय फॉर्म्युला आहे तो काय फॉर्म्युला आहे 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. या फॉर्म्युलेनुसार आपण याला मग सॉल्व करू शकतो. इकडे लिहून घ्यायचं तुम्ही सिन्समध्ये तो फॉर्म्युला उभी रेष मारून सिन्समध्ये इकडे लिहून घ्यायचं काय येणार 1/2 आता याचा आन्सर येईल 1 अपॉन ए म्हणजेच 1/2 ॲज इट इज आहे 1 अपॉन ए मीन्स 1 अपॉन रूट ऑफ 2 एच्या ठिकाणी या फॉर्म्युलेनुसार काय येणार 1 अपॉन रूट ऑफ 2 1 अपॉन ए म्हणजेच 1 अपॉन रूट ऑफ 2 एची व्हॅल्यू 1 अपॉन रूट ऑफ 2 आहे इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन ए एक्सच्या ठिकाणी काय येतं टी अपॉन ए मीन्स 1 अपॉन रूट ऑफ 2 आणि प्लस सी इक्वल टू आता 1 अपॉन रूट ऑफ 2चं रेसिप्रोकल होणार म्हणजे रूट ऑफ 2 कुठे जाणार तर 1/2 ॲज इट इज लिहून घ्या रूट ऑफ 2 न्युमिरेटरमध्ये आणि डिवाइड बाय 1 टॅन इनवर्स ऑफ याचं पण रेसिप्रोकल तर रूट ऑफ 2 कुठे जाणार टी सोबत मल्टिप्लायमध्ये म्हणजेच रूट ऑफ 2 इंटू टी आणि डिवाइडमध्ये काय राहणार 1 म्हणजे लिहायची गरज नाही प्लस सी. आता या ठिकाणी पहा 2 इथं आहे इथं रूट ऑफ 2 आहे 2 गेट कॅन्सल होणार का नाही होणार परंतु याला जर रूटमध्ये कन्वर्ट केला आपण तर हा रूट कॅन्सल होऊ शकतो रूट ऑफ 2 म्हणून ते करून घ्यायचं. अशा प्रकारची सिच्युएशन जिथं पण क्रिएट होणार तिथं ते करायचं.
तर काय येणार 1 अपॉन टूला रूटमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजेच काय करावं लागेल रूटमध्ये घेऊन स्क्वेअरमध्ये लिहावं लागेल म्हणजे स्क्वेअर रूट कॅन्सल 2 मिळणार इंटू रूट ऑफ 2 अपॉन 1 आणि इंटू टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ 2 आणि टीची व्हॅल्यू पुट करून घ्या कारण आपल्याला एक्सच्या स्वरूपात आन्सर पाहिजे म्हणजे टीची व्हॅल्यू काय आहे tan x म्हणजे 2 इंटू tan x आणि प्लस सी काय येणार मग आता हा रूट ऑफ 2 गेट कॅन्सल आणि रूट ऑफ 2 स्क्वेअर आहे तर स्क्वेअर गेट कॅन्सल म्हणजे इथं काय राहिलं 1 अपॉन रूट ऑफ 2 म्हणजेच 1 अपॉन रूट ऑफ 2 टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ 2 इंटू tan x प्लस सी. तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 19 बघितलं. आता आपण एक्झाम्पल नंबर 20 बघू. आता एक्झाम्पल नंबर 20. आता हा एक्झाम्पल आपण बघू. काय इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन साइन 3x. आपण जी टाईप पाहत आहे इंटिग्रेशन ऑफ द टाईप यामध्ये आपल्याला काय पाहिजेत 1 अपॉन ए इंटू साइन स्क्वेअर एक्स प्लस बी इंटू साइन स्क्वेअर एक्स किंवा बी इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी किंवा 1 अपॉन ए प्लस बी इंटू साइन स्क्वेअर एक्स किंवा 1 अपॉन ए प्लस बी इंटू कॉस स्क्वेअर एक्स या स्वरूपात आहे का नाही आहे. परंतु या ठिकाणी पहा साइन 3x डिनोमिनेटरमध्ये आणि न्यूमिरेटरमध्ये साइन एक्स आहे. मग साइन 3xचा काय फॉर्म्युला आहे का. साइन 3xचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे ट्रिग्नोमेट्रिकमध्ये. साइन 3x किंवा साइन 3 थीटा. साइन 3 थीटा इक्वल टू 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. मग त्या फॉर्म्युलेनुसार म्हणजे इथं एक्स आहे तर एक्स घेऊ फॉर्म्युलेमध्ये. काय येणार साइन 3x इक्वल टू 3 साइन x मायनस 4 साइन क्यूब एक्स. मग हा फॉर्म्युला इथं यूज करू. मग काय येणार साइन एक्स. त्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आपल्याला माहीत पाहिजे तेव्हाच आपण जी सिच्युएशन क्रिएट झाली ती सिच्युएशननुसार त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. मग काय इथं साइन 3xचा फॉर्म्युला 3 साइन एक्स मायनस 4 साइन क्यूब एक्स इंटू डी एक्स. आता या ठिकाणी पहा साइन एक्स आहे इथं साइन क्यूब एक्स आहे म्हणजे एकच टर्म्स आहे म्हणजे याच्या दोन्हीमधून इथं 3 आहे तर 4 आहे कॉमन निघणार का 3 4 असल्यामुळे कॉमन निघणार नाही. परंतु इथं साइन एक्स आहे इथं साइन क्यूब एक्स आहे म्हणजे याच्यातून साइन कॉमन निघू शकतं म्हणून निघू शकतं तर काढायचं. काय येणार इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन काय निघणार साइन एक्स कॉमन इन ब्रॅकेट साइन एक्स गेट कॅन्सल इथं राहणार 3 मायनस कॉमन काढणे म्हणजे डिवाइड करणे 4 इंटू आता साइन क्यूब मधून एक साइन एक्स कॉमन निघणार म्हणजे एक कॅन्सल होणार म्हणजे इथं काय राहणार साइन स्क्वेअर इंटू डी एक्स. आता या ठिकाणी पहा या ब्रॅकेटला मल्टिप्लायमध्ये साइन एक्स आहे न्यूमिरेटरमध्ये पण साइन एक्स आहे म्हणजे हा न्यूमिरेटरमध्ये हा डिनोमिनेटर साइन एक्स गेट कॅन्सल इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं वर 1 अपॉन आणि खाली राहिलं 3 मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स. मिळालं त्या टाईपमध्ये 1 अपॉन ए प्लस बी इंटू साइन स्क्वेअर एक्स किंवा 1 अपॉन ए मायनस बी इंटू साइन स्क्वेअर एक्स त्या स्वरूपात मिळाला. आता त्या टाईपनुसार आपण याला सॉल्व्ह करू शकतो. काय राहणार डिवायडिंग बाय स्क्वेअरमध्ये म्हणून डिवायडिंग बाय कॉस स्क्वेअर एक्स 2 n and d काय येणार करा डिवाइड 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स न्यूमिरेटर अँड डिनोमिनेटर दोन्ही लोक इथं काय येणार 3 अपॉन म्हणजे 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मायनस 4 इंटू साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर इथे साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या जेव्हा नोट्स लिहिणार तेव्हा तुम्ही साईडला. आता 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मीन्स सेक स्क्वेअर एक्स. सेम एक्झाम्पल सेम टाईप आहे. आता 3 समोर घेतलं तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स येणार इथं म्हणजे 3 इंटू सेक स्क्वेअर एक्स 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मीन्स सेक स्क्वेअर एक्स मायनस 4 इंटू साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. आता या ठिकाणी आपण काय केलं मग डिवायडिंग बाय कॉस स्क्वेअर नंतरच्या स्टेपमध्ये काय डिनोमिनेटरमध्ये सेक स्क्वेअर एक्स असेल तर त्याला रिप्लेस करायचं. तर काय येणार इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स अपॉन
सेक्स स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी काय येणार इथं 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, 3 मल्टिप्लायमध्ये म्हणून ब्रॅकेटमध्ये येणार 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स मायनस 4 टॅन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. इथं सिन्समध्ये लिहिलं तरी चालेल 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. फॉर्म्युला आहे तो इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स अपॉन 3 ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे मल्टिप्लायमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. 3 इंटू 1 3 प्लस 3 इंटू टॅन स्क्वेअर एक्स 3 टॅन स्क्वेअर एक्स मायनस 4 टॅन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. आता इथं पहा सेम टर्म्स 3 टॅन स्क्वेअर एक्स मायनस 4 टॅन स्क्वेअर एक्स, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, काय होणार सबट्रॅक्शन होणार. मग काय येणार इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स अपॉन 3 प्लस, आता इथं पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, मग ग्रेटर नंबर इज निगेटिव्ह म्हणून निगेटिव्ह येणार सबट्रॅक्शन. 4 मधून 3 म्हणजे 4 टॅन स्क्वेअर एक्स मायनस 3 टॅन स्क्वेअर एक्स मीन्स 1 टॅन स्क्वेअर एक्स मायनस 1 टॅन स्क्वेअर एक्स, 1 लिहायची गरज नाही इंटू डी एक्स. आता या ठिकाणी पहा टॅन खाली डिनोमिनेटरमध्ये, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स असतं म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड इथं यूज करू शकतो आपण. पुट टॅन एक्स इक्वल टू टी, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आणि टीचं डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स. डी एक्सचं इकडं ट्रान्सफर करून घ्या सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. आता ह्या व्हॅल्यू आता सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्सची व्हॅल्यू मिळाली, टॅन एक्सची व्हॅल्यू टी म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड आपण म्हणजे सबस्टिट्यूट याच्यामध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. आता हे व्हॅल्यू करा सबस्टिट्यूट, काय येणार व्हॅल्यू पुट करा आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्सची व्हॅल्यू काय आली डी टी. इथं मग न्युमिरेटरमध्ये काय राहणार 1 सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्सची व्हॅल्यू डी टी घेतली आपण. आता टॅन एक्स इक्वल टू काय टी म्हणजेच इथं येणार 3 मायनस टॅन एक्सची व्हॅल्यू टी म्हणजे इथं स्क्वेअरमध्ये म्हणजेच काय येणार टी स्क्वेअरमध्ये येणार. आता या ठिकाणी पहा 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर या स्वरूपात आला, परंतु हा स्क्वेअरमध्ये नाही, याला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि टी स्क्वेअरला फ्री करायची गरजच नाही इथं, कारण टीला कोइफिशियंट काहीच नाही आहे टी स्क्वेअरला, जसं एक्स स्क्वेअरला फ्री करतो आपण नंतरच्या स्टेपमध्ये, तर फ्री करायची गरज नाही. फ्री म्हणजे कशानं कोइफिशियंटनं, तर कोइफिशियंट नाहीच इथं, फ्री करायची गरज नाही, फक्त स्टँडर्ड फॉर्म्युलेच्या स्वरूपात त्याला कन्वर्ट करा. मग 3 स्क्वेअरमध्ये लिहायचं तर कशामध्ये घ्यावं लागेल रूटमध्ये घ्यावं लागेल आणि स्क्वेअरमध्ये मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी. मग बाय द स्टँडर्ड फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला पॉज कर पॉज. स्टँडर्ड फॉर्म्युला कोणता आहे इथं घेतो, हा जागा नाही समोर, तुम्ही त्या साईडलाच लिहायचं तुमच्या नोटबुकमध्ये. काय स्टँडर्ड फॉर्म्युला सिन्स 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स, काय 1 अपॉन 2a लॉग ऑफ मॉड ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स, ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस सी. मग यानुसार इथं आपण तो फॉर्म्युल्यानुसार याला सॉल्व करू शकतो. 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर यानुसार मग काय येणार 1 अपॉन 2a, 2a ए मीन्स रूट ऑफ 3 लॉग ऑफ मॉड ऑफ ए प्लस एक्स, ए मीन्स रूट ऑफ 3 प्लस एक्स, एक्स मीन्स टी अपॉन ए मायनस एक्स, ए मीन्स रूट ऑफ 3 आणि मायनस एक्स मीन्स टी, एक्सच्या ठिकाणी टी आहे प्लस सी. अशा प्रकारे आपण हे सॉल्व केलं, परंतु आन्सर कशामध्ये पाहिजे आपल्याला एक्स व्हेरिएबलमध्ये पाहिजे, म्हणून एक्स व्हेरिएबलमध्ये त्याला त्याचा आन्सर आपण काढू 1 अपॉन 2 इंटू रूट ऑफ 3 मीन्स 2 रूट ऑफ 3 लॉग ऑफ मॉड ऑफ टीची व्हॅल्यू पुट करा. टीची व्हॅल्यू काय घेतली होती आपण, टी कशाबरोबर टॅन एक्स म्हणजे रूट ऑफ 3 प्लस टॅन एक्स अपॉन रूट ऑफ 3 मायनस टॅन एक्स प्लस सी. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 20 आपण क्वेश्चन नंबर फर्स्टमधलं एक्झाम्पल नंबर 20 बघितलं, त्या समोरचं एक्झाम्पल आता आपण बघू.